श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर 21 सप्टेंबर या दिवशी सर्व पितृ अमावस्या आहे। या दिवशी आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी तुम्हाला काहीतरी ब्राह्मणांना, गायीला या गरिबांना दान दक्षिणा आपल्या पितरांच्या नावाने नक्की करायचं आहे। या दिवशी आपल्या उंबरठ्यावर तुम्हाला दरवाजावर एका कटोरीमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे। त्या तांदूळामध्ये कापूरचा तुकडा ठेवून घ्यायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला तो कापूरचा तुकडा त्या तांदूळाच्या वाटीतच जाळून घ्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला ते तांदूळचे दाणे पक्षींना अर्पण करायचे, या निर्माल्यामध्ये विसर्जन करायचे आहे। प्रदोष कालावर तुम्हाला आपल्या पितृंच्या नावासाठी प्रदोष कालावर एक लांब वातीचा दिवा दक्षिण दिशेकडे लावायचा आहे। या दिवशी तुम्हाला आपल्या मटक्याजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे, पितरांच्या फोटोजवळ दिवा लावायचा आहे, शिवमंदिरावर दिवा लावायचा आहे आणि तालाब, नदी, बावडी जिथं पाण्याचे स्थान असेल तिथे आपले पितृ शेवटची भेट घेत राहतात, तर तिथे सुद्धा तुम्हाला तालाबजवळ एक दिवा लावायचा आहे। याच्याने पितृदोष नाहीसा होईल, पितरांना संतुष्टी मिळेल आणि आपल्या घरात सुख, समृद्धी, नांदते, मान, प्रतिष्ठा, यश, कीर्ती, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतात। तर तुम्हाला असे दिवे नक्की लावायचे। तर कुठे कुठे दिवे लावायचे? आपल्या घराच्या उंबरठ्यावर, मटक्याजवळ, देवघरात, पिंपळाच्या झाडाजवळ, शिवमंदिरात आणि तालाब, बावडी, नदी किनारे अशा 5 जागी तुम्हाला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी दिवे लावायचे। आणि दुसऱ्या दिवशी 22 सप्टेंबर माहीत आहे ना, माताराणीचं आगमन होत आहे, तर माताराणीचं आगमन धूमधडाक्यात करायचे आणि सप्तशतीचे पाठ वगैरे करायचे। या मला वेळ जर भेटला तर देवी भागवत पुराण आपण ऐकूया। तुम्ही कमेंट्स करा की कोणते पुराण ऐकायचे, या सप्तशतीचे पाठ ऐकायचे, या दररोजच्या व्रतकथा ऐकायच्या, तर तुमच्यापर्यंत नक्की येतील। दररोज तुम्ही भागवत पुराण ऐकत आहे, धन्यवाद, थँक्स। भरपूर गावांच्या कमेंट्स आल्या, तरी पण 10 दिवसात 4 लाख लोकांनी गणेश पुराण ऐकले आणि भागवतगीता पण ऐकत आहे, तर खूप खूप सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुढे कोणते पुराण लावायचे कमेंट्स करून नक्की सांगावे। श्री स्वामी समर्थ, जय श्री महाकाल।